अल्लाहुद्दीन खिलजीनं आक्रमण केल्यापासून हा महाराष्ट्र, हा देवगिरी प्रांत गुलामगिरीमध्ये झिपत होता. सगळीकडे बादशाहांची सत्ता होती. मंदिराची शिखर फोडली जात होती, खुंट उभी केली जात होती, गायींच्या कत्तली केल्या जात होत्या, रयतेच्या पोरी बाळी पाठवल्या जात होत्या, गुलामांच्या दावणीला बांधल्या जात होत्या, गुलाम म्हणून विदेशात विकल्या जात होत्या. असा तो महाभयानक काळ होता, ज्यावेळी साऱ्या देशात भर दिवसा पाप रस्त्यात, ज्यावेळी साऱ्या देशात भर दिवसा पाप रस्त्यात लुटमार आबरू घेत्यात, कोणी खाल्ल्याला ठाव फेकतात. मुघलांनी गिळला भारत, मुघलांनी गिळला भारत, नरसिंह पडले पिंजऱ्यात, मुघलांनी गिळला भारत, नरसिंह पडले पिंजऱ्यात. त्या काळी नव्हता कुणी वाली महाराष्ट्रात विराजी, महाराष्ट्राला कुणी वाली उरला नव्हता. आणि अशा कठीण प्रसंगी साहेब जिजाऊ काय करीत होत्या? नवस मागते हात जोडून जिजा राजमाता, मागते हात जोडून जिजा राजमाता, धर्मवीर दाता. मासाहेब जिजाऊंच्या मनामध्ये कायम हिंदवी स्वराज्याचा विचार होता. इथं कुणीतरी स्वकीयांचा वाली जन्माला यायला, तिथल्या स्त्रियांची अबलांची आबरू राखणारा, तिथल्या शेतकऱ्याला सन्मानाचं जगणं देणारा कुणीतरी जन्माला यायला हवा. पण तो दुसऱ्याच्या घरात नाही, माझ्या घरात, माझ्या उदरात जन्माला यायला हवा. आणि याच विचारातून नवस मागते हात जोडून जिजा राजमाता, पराक्रमी रणधीर पुत्र धर्मवीर दाता. ऐकून प्रसन्न झाली शिवनेरी माता, मंगले बाळ जन्म फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीयेला आकाशात वीज कडाडली, शिवनेरी लखाकला, शिवनेरी वरचा भगवा ध्वज द्वेषानं फडकू लागला. मासाहेब जिजाऊंच्या पोटी, शहाजीराजांच्या उदरी या राष्ट्राचं नवतेज जन्माला आलं. वेगवेगळ्या राष्ट्रांना
शिवा, वरदा, कृष्णा, कोयना, भीमा, इंद्रायणी या साऱ्या नद्या जणू सुवासिनींचं रूप घेऊन त्या शिवनेरी गडावरती एकत्र आल्या आणि या सुवासिनींनी आणि मासाहेब जिजाऊंनी मिळून या तेजपुंज बालकाचा पाळणा गायला. मंडळी, या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज आपल्या हंडरगुळी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्णाकृती मूर्तीचं, या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या प्रसंगी शिवजन्माचा हा पाळणा आपल्या समोर आम्ही सादर करीत आहोत.